ऐक, थांब जरा. हा साधा व्हिडिओ नाही आणि हा संदेश प्रत्येकासाठी नाही. स्वामी म्हणतात, लाखो लोकांमध्ये फक्त तुलाच निवडले. हो, तुलाच. कारण पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडणार आहे जे तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. पण जर तू या संदेशाकडे दुर्लक्ष केलंस तर येणारी संधी कायमची निसटेल. म्हणून शेवटपर्यंत ऐक, कारण स्वामी आज थेट तुझ्याशी बोलतायत. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, तू खूप दिवसांपासून संघर्ष करतोयस. तुझ्या मनात 1000 प्रश्न आहेत. माझ्याबरोबरच असं का होतं? मी इतकं सहन का करतोय? पण आज स्वामी तुला सांगतात, हे सगळं संपणार आहे. पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असतील. हे 7 दिवस साधे नाहीत. प्रत्येक दिवस एक संकेत घेऊन येणार आहे. पहिला दिवस तुला एक छोटी खूण दिसेल. दुसरा दिवस एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात येईल. तिसरा दिवस तुझ्या मनात अचानक शांतता येईल. चौथा दिवस एक मोठी अडचण संपेल. 5वा दिवस पैशाचा मार्ग उघडेल. 6वा दिवस तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल. 7वा दिवस तुझं नशीब पूर्ण बदललेलं असेल. पण हे सगळं फक्त त्यांनाच मिळेल जे विश्वास ठेवतात. तू अनेक वेळा रडलायस, कोणालाही सांगितलं नाहीस. तुझ्या मनातलं दुःख आतच दाबून ठेवलंस. पण स्वामी म्हणतात, आता रडण्याचे दिवस संपलेत. तुझ्या आयुष्यात आता प्रकाश येणार आहे. जर तुला वाटतं की स्वामींचा हा संदेश तुझ्यासाठी आहे, तर आत्ता कमेंटमध्ये लिही, जय जय स्वामी समर्थ. कारण जो लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात आधी होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या 7 दिवसांमध्ये कोणालाही तुझ्या योजनांबद्दल सांगू नकोस. कारण काही लोक तुझ्या यशावर जळतात. स्वामी सांगतात, शांत राहा आणि फक्त काम करत राहा. तुला पैशांची खूप चिंता आहे, पण स्वामी म्हणतात, पैसा येणार आहे आणि भरपूर येणार आहे. फक्त या 7 दिवसांत हार मानू नकोस. आज रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून स्वामींचं नाव घे. कारण आज रात्रीच तुझ्या आयुष्यात बदल सुरू होईल. तू खास आहेस, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय. हे योगायोग नाही, हे स्वामींचं नियोजन आहे. लक्षात ठेव, पुढचे 7 दिवस तुझं आयुष्य बदलणार आहेत. पण हे सगळं होण्यासाठी विश्वास ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. आणि जाताना कमेंटमध्ये लिहायला विसरू नकोस, जय जय स्वामी समर्थ. कारण तुझं नशीब बदलायला आता फक्त काही दिवस बाकी आहेत. बाळा, तुला वाटतंय ना की हे 7 दिवस का खास आहेत? तू विचार करतोयस, माझ्यासाठी काय बदलणार आहे? तर ऐक, स्वामी सांगतात, हे 7 दिवस तुझ्या नशिबाचं दार उघडणार आहेत. पहिल्या दिवशी तुला एक छोटासा संकेत दिसेल. तो कदाचित एक शब्द असेल, किंवा एखादी व्यक्ती, किंवा अचानक घडलेली घटना. लोक त्याला योगायोग म्हणतील, पण स्वामी सांगतात, तो संकेत असेल. त्या दिवशी तुझं मन हलकं वाटायला लागेल. दुसऱ्या दिवशी तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती येईल. ती व्यक्ती तुझं आयुष्य बदलायला मदत करेल. कदाचित मित्र, कदाचित अनोळखी.
पण लक्षात ठेव, त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नकोस. तिसऱ्या दिवशी तुझ्या मनातली भीती कमी होईल. ज्या गोष्टी तुला सतावत होत्या त्या अचानक शांत होतील. तुला जाणवेल काहीतरी बदलतंय. हा स्वामींचा संकेत असेल. चौथ्या दिवशी एक मोठी अडचण जी तुला खूप दिवसांपासून त्रास देत होती ती अचानक संपेल. तुला वाटेल हे कसं शक्य आहे, पण स्वामी म्हणतात हेच चमत्कार आहेत. पाचव्या दिवशी पैशाशी संबंधित एक मोठा मार्ग उघडेल. कदाचित नोकरी, कदाचित बिझनेस किंवा कदाचित एखादी अनपेक्षित संधी. स्वामी सांगतात तो क्षण पकड, कारण तोच तुझं आयुष्य बदलणार आहे. सहाव्या दिवशी तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडेल जे तू कधी कल्पनाही केली नसेल. लोकांना ते समजणार नाही, पण तुला कळेल. हा स्वामींचा चमत्कार आहे. आणि सातव्या दिवशी तू मागे वळून बघशील आणि तुला जाणवेल मी बदललोय, माझं आयुष्य बदललंय. स्वामी म्हणतात हा तुझा नवीन जन्म आहे. जर तुला वाटतं की हे 7 दिवस तुझ्यासाठीच आहेत, तर आत्ता कमेंटमध्ये लिही माझं आयुष्य बदलणार आहे. आणि लक्षात ठेव, जो विश्वास ठेवतो त्याच्यावरच स्वामींची कृपा होते. पण बाळा, एक चूक करू नकोस. या 7 दिवसांमध्ये नकारात्मक लोकांपासून दूर राहा, कारण काही लोक तुझं यश पाहू शकत नाहीत. स्वामी सांगतात शांत राहा आणि फक्त पुढे चालत राहा. ही फक्त सुरुवात आहे. आता पुढच्या भागात स्वामी तुम्हाला सांगणार आहेत या 7 दिवसांत तुला नेमकं काय करायचंय, आणि एक अशी गोष्ट जी केल्यावर तुझं नशीब 100% बदलणार आहे. म्हणून शेवटपर्यंत ऐक. बाळा, आता फक्त ऐकून चालणार नाही, आता कृती करायची वेळ आली. कारण स्वामी म्हणतात फक्त ऐकणाऱ्यांचं नाही तर करणाऱ्यांचं नशीब बदलतं. पहिला सकाळचा नियम. पुढचे 7 दिवस सकाळी उठल्यावर सर्वात आधी डोळे बंद करून 21 वेळा म्हण जय जय स्वामी समर्थ. हे शब्द फक्त शब्द नाहीत, ही ऊर्जा आहे. तुझ्या दिवसाची सुरुवातच बदलून जाईल. दुसरा नियम, शांत राहा. माइंड कंट्रोल. या 7 दिवसांमध्ये काहीही झालं तरी रागावू नकोस, जास्त विचार करू नकोस, कारण स्वामी सांगतात ज्याचं मन शांत त्याचं नशीब मजबूत. तिसरा नियम, एक गोष्ट गुपित ठेवा. तुझ्या मनात एक इच्छा आहे, ती कोणालाही सांगू नकोस, कारण काही इच्छा शांततेत पूर्ण होतात. लोकांच्या नजरेत आल्या की त्यांची शक्ती कमी होते. चौथा नियम, पैशांबद्दल जा. पुढचे 7 दिवस पैशांबद्दल नकारात्मक बोलू नकोस. माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी गरीब आहे, हे शब्द वापरू नकोस. त्याऐवजी म्हण माझ्याकडे पैसा येतोय, कारण शब्दांमध्ये शक्ती असते. पाचवा नियम, रात्रीचं गुपित. मोस्ट पॉवरफुल. आता सगळ्यात मोठं गुपित ऐक. आजपासून पुढचे 7 दिवस झोपण्यापूर्वी डोळे बंद कर, तुझी इच्छा डोळ्यांसमोर आण आणि स्वामींचं नाव घे. फक्त 2 मिनिटं, पण हे 2 मिनिटं तुझं आयुष्य बदलतील. सिक्रेट रूल. गुपित नियम. पण लक्षात ठेव, हे सगळं करताना मनात शंका आणू नकोस, कारण स्वामी म्हणतात शंका हीच सर्वात मोठी अडचण आहे. विश्वास ठेवलास तर चमत्कार होणारच. जर तू हे 7 दिवस पूर्ण फॉलो करणार असशील
तर आत्ता कमेंटमध्ये लिही, मी तयार आहे. आणि जो लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात आधी होईल. तुला वाटतंय ना की हे सगळं खरंच होईल का? मी तुला एकच सांगते, तू इथेपर्यंत आलायस म्हणजे स्वामींनी तुला निवडले. हा योगायोग नाही, ही कृपा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू हे 7 दिवस अर्धवट सोडलेस तर जो बदल येणार होता तो थांबू शकतो. म्हणून काहीही झालं तरी हे 7 दिवस पूर्ण कर. आता पुढच्या भागात स्वामी तुला एक खरी गोष्ट सांगणार आहेत, एका व्यक्तीची कथा, ज्याने हे 7 दिवस फॉलो केले आणि त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. गरिबीतून श्रीमंती, दुःखातून आनंद, सगळं काही. म्हणून पुढचा भाग नक्की ऐक. बाळा, आता मी तुला एक खरी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची जी तुझ्यासारखीच होती, दुःखात, तणावात आणि पूर्णपणे थकलेली. त्याचं नाव होतं राहुल. राहुलच्या आयुष्यात काहीच नीट चालत नव्हतं. नोकरी गेली होती, घरात पैशांची खूप अडचण होती, मित्रांनी साथ सोडली होती आणि सर्वात मोठं म्हणजे त्याचा स्वतःवरचा विश्वास संपला होता. एक दिवस राहुल इतका तुटून गेला की त्याने देवावरच प्रश्न विचारायला सुरुवात केली. मीच का? माझ्याबरोबरच असं का होतं? त्या रात्री तो खूप रडला, कोणालाही न सांगता, एकटाच. पण त्या रात्री त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडलं. त्याला एक आवाज ऐकू आला. तो आवाज म्हणाला, पुढचे 7 दिवस फक्त विश्वास ठेव. राहुल घाबरला, पण त्याने तो आवाज ऐकायचं ठरवलं. दुसऱ्या दिवसापासून राहुलने सगळं फॉलो केलं. सकाळी जय जय स्वामी समर्थ म्हटलं, मन शांत ठेवलं, कोणालाही काही सांगितलं नाही आणि रात्री डोळे बंद करून इच्छा पाहिली. पहिले 2 दिवस काहीच बदल दिसला नाही, पण तरीही त्याने हार मानली नाही. तिसऱ्या दिवशी त्याला अचानक एक फोन आला, जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून. त्याने राहुलला एक कामाची संधी दिली. राहुलला विश्वासच बसत नव्हता. 5व्या दिवशी त्याला पहिला पैसा मिळाला. लहान होता, पण त्याच्यासाठी खूप मोठा होता, कारण खूप दिवसांनी त्याच्या हातात पैसे आले होते. 7व्या दिवशी राहुलच्या आयुष्यात सगळं बदललं होतं. त्याला स्थिर काम मिळालं, घरात आनंद परत आला आणि सर्वात महत्त्वाचं, त्याचा स्वतःवरचा विश्वास परत आला. बाळा, राहुल आणि तू यात फरक नाही. तो जसा बदलला तसाच बदल तुझ्यातही होऊ शकतो. जर तुला वाटतं की तूही राहुलसारखा बदलू शकतोस तर कमेंटमध्ये लिही, माझ्यावरही कृपा होईल. आणि मग पहा कशी स्वामी तुझ्यावर कृपा करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, राहुलने एकही दिवस स्किप केला नाही. जर तू मध्येच थांबलास तर बदल थांबू शकतो. म्हणून पूर्ण 7 दिवस फॉलो कर. आता पुढच्या भागात स्वामी तुला सांगणार आहेत एक अशी चूक जी 90% लोक करतात आणि त्यामुळे त्यांचं नशीब बदलत नाही. तू ती चूक करू नकोस, म्हणून पुढचा भाग नक्की ऐक. बाळा, आतापर्यंत तू खूप काही ऐकलं, पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐक, कारण इथेच 90% लोक चूक करतात. पहिली चूक, अर्धवट सोडणं. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक, मध्येच सोडून देणं. पहिले 2-3 दिवस काहीच बदल दिसत नाही आणि लोक म्हणतात हे काही काम करत नाही. पण स्वामी सांगतात
चमत्कार शेवटच्या दिवशी होतो. जो थांबतो तोच जिंकतो. दुसरी चूक, शंका आणणं. दुसरी चूक आहे मनात शंका आणणं. खरंच होईल का? हे सगळं खरं आहे का? हे विचार आले की सगळी ऊर्जा तुटते. स्वामी म्हणतात, विश्वास तुटला की परिणाम थांबतो. तिसरी चूक, लोकांना सांगणं. तिसरी चूक आहे सगळ्यांना सांगणं, मी हे करतोय, माझं आयुष्य बदलणार आहे. लोक हसतात, नकारात्मक बोलतात आणि तुझा आत्मविश्वास कमी करतात. म्हणून स्वामी सांगतात, शांत रहा आणि फक्त करा. चौथी चूक, नकारात्मक बोलणं. चौथी चूक आहे स्वतःबद्दल नकारात्मक बोलणं. माझं काही होणार नाही, मी अनलकी आहे. हे शब्द तुझं नशीब कमकुवत करतात. त्याऐवजी म्हण, माझं आयुष्य बदलतंय. लक्षात ठेव बाळा, जर तू या चुका केल्या तर जो बदल येणार होता तो थांबेल आणि तुला पुन्हा तिथेच राहावं लागेल जिथे तू आज आहेस. जर तू ठरवलं असेल की काहीही झालं तरी हे 7 दिवस पूर्ण करणार, तर आत्ता कमेंटमध्ये लिही, मी थांबणार नाही. कारण जो थांबत नाही त्याचं नशीबच बदलतं. तुला माहिती आहे, तू किती सहन केलंयस, किती वेळा तुटलायस, पण तरीही तू इथे आहेस. याचा अर्थ एकच, तू हार मानणाऱ्यांपैकी नाहीस. आता फक्त एकच पायरी उरली आहे, एक शेवटची गोष्ट, जी केल्यावर तुझं आयुष्य 100% बदलणार आहे. पुढच्या भागात स्वामी तुला सांगणार आहेत शेवटचं गुपित, अंतिम मंत्र आणि ती एक गोष्ट जी तुझं नशीब कायमचं बदलून टाकेल. म्हणून शेवटचा भाग चुकवू नकोस. बाळा, तू इथंपर्यंत ऐकलंस म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, तू बदलासाठी तयार आहेस. आणि म्हणूनच आता स्वामी तुला शेवटचं गुपित सांगतायत. हे गुपित खूप साधं आहे, पण 99% लोक याकडे दुर्लक्ष करतात. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेव. हो, इतकंच. कारण जर तुला स्वतःवर विश्वास नाही तर कोणताही मंत्र, कोणतीही कृपा तुला बदलू शकत नाही. तू आतापर्यंत बाहेर शोधत होतास, पण शक्ती तुझ्या आत आहे. स्वामी फक्त तुला दिशा दाखवतात. चालायचं तुलाच आहे. डोळे बंद कर आणि इमॅजिन कर, तू आनंदी आहेस, तुझ्याकडे पैसा आहे, तुझं कुटुंब हसतंय, तुझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आहे. हे सगळं लवकरच वास्तव होणार आहे. पुढचे 7 दिवस तुझं आयुष्य बदलणार आहेत. पण हा बदल बाहेरून नाही, आतून सुरू होणार आहे. आणि जेव्हा आत बदलतोस तेव्हा बाहेर सगळं बदलतं. जर तू तयार आहेस तुझं आयुष्य बदलण्यासाठी, तर आत्ता कमेंटमध्ये लिही, माझं आयुष्य बदलतंय. आणि जो विश्वासाने लिहील त्याच्यावर स्वामींची कृपा सर्वात आधी होईल. आणि हा संदेश त्या व्यक्तीला नक्की पाठव जी आज खूप त्रासात आहे. कारण कदाचित स्वामी त्यालाही हा संदेश पोहोचवू इच्छितात. लक्षात ठेव बाळा, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्यासोबत आहेत. प्रत्येक पावलावर, प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक यशात. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण तुझं नवीन आयुष्य आता सुरू होत आहे. बाळा, आता हा संदेश इथे संपतोय, पण तुझं आयुष्य इथूनच सुरू होणार आहे. आज तुझे ऐकलंस ते फक्त शब्द नव्हते, तो स्वामींचा आशीर्वाद होता, जो प्रत्येकाला मिळत नाही. तुला मिळाला कारण तू त्यासाठी तयार आहेस. कदाचित
आज तू थोडा तुटलेला आहेस. कदाचित कोणाला आज तुझी किंमत नाही वाटत. कदाचित तू खूप प्रयत्न करूनही थकलायस. पण लक्षात ठेव, तुटलेलं मनच सगळ्यात मजबूत बनतं. आजपर्यंत जे झालं ते झालं, पण आता तुझं भविष्य तुझ्या हातात आहे आणि स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी साथ देतात. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच नवीन सुरुवात होते. म्हणून आज एक निर्णय घे. काहीही झालं तरी मी थांबणार नाही. काहीही झालं तरी मी विश्वास ठेवणार. काहीही झालं तरी मी माझं आयुष्य बदलणार. जर तू हा निर्णय घेतलास तर आत्ता कमेंटमध्ये लिही जय जय स्वामी समर्थ आणि बघ कसा तुझ्या आयुष्यात बदल सुरू होतो. आणि हा संदेश त्या व्यक्तीला नक्की पाठव ज्याला आज याची सर्वात जास्त गरज आहे. कारण कदाचित स्वामी त्यालाही निवडतायत. लक्षात ठेव बाळा, अंधार कितीही गडद असला प्रकाश येणारच. दुःख कितीही मोठं असलं आनंद येणारच. आणि तुझं आयुष्य कितीही कठीण असलं बदल होणारच. फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. कारण स्वामी तुझ्या सोबत आहेत. बाळा, तुला नेहमी असं वाटतं की तुझं आयुष्य इतरांसारखंच आहे. पण खरं सांगू का, तू खूप काही सहन केलंस जे इतरांना कधीच समजणार नाही. तू शांत राहिलास, तू रडलास, पण कुणालाही दाखवलं नाहीस. आणि हाच तुझा गुण, हाच तुझा तप आहे. देव का निवडतो काही लोकांना? देव सगळ्यांना निवडत नाही. तो फक्त त्यांनाच निवडतो जे तुटलेले असतात पण हार मानत नाहीत. तुझ्यात एक शक्ती आहे जी तुला स्वतःलाही माहिती नाही. तुझ्या आयुष्यात एवढं दुःख का आलं? तुला वाटतं देवाने तुला सोडलं, पण खरं म्हणजे देव तुझी परीक्षा घेत होता. कारण मोठं काही देण्याआधी तो माणसाला मजबूत बनवतो. एक गुपित जे कोणी सांगत नाही. तुझ्या आजूबाजूला काही लोक आहेत जे तुझं नशीब अडवतायत. पण घाबरू नकोस, कारण आता स्वामी स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत. आता काय होणार आहे? पुढचे काही दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. एक मोठा बदल येणार आहे. तुझ्या आयुष्यात चमत्कार होणार आहे. तुला काय करायचंय? आजपासून एक छोटं काम सुरू कर. रोज रात्री झोपण्याआधी म्हण, स्वामी माझ्या सोबत आहेत. हे फक्त शब्द नाहीत, ही एक शक्ती आहे. बाळा, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. आज तू हा संदेश ऐकलायस याचा अर्थ तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. पण हा व्हिडिओ इथेच सोडू नकोस. कमेंटमध्ये लिहा स्वामी माझ्या सोबत आहेत आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव ज्याला याची सर्वात जास्त गरज आहे. देव का निवडतो काही लोकांना? बाळा, तुला कधी असा प्रश्न पडलाय का? देवाने मला का निवडलं? या जगात इतके लोक आहेत. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे. पण सगळ्यांपर्यंत हा संदेश पोहोचत नाही. फक्त काही लोक, खूप कमी लोक, आणि त्यात तू आहेस. देव सगळ्यांना निवडत नाही. तो निवडतो त्यांनाच ज्यांच्या मनात अजूनही श्रद्धा जिवंत असते. ज्यांनी खूप दुःख पाहिलंय पण तरीही देवावर विश्वास सोडला नाही. तू लक्ष दिलंस का? तुझ्या आयुष्यात किती वेळा तू एकटाच पडलायस? लोकांनी साथ सोडली, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दुखावलं, पण तरीही तू उभा राहिलास. कारण तुझ्यात
काहीतरी वेगळं आहे. तू तुटतोस पण संपत नाहीस. तू रडतोस पण हार मानत नाहीस. तू हरतोस पण पुन्हा प्रयत्न करतोस. आणि हाच तो गुण आहे ज्यामुळे देव तुझ्याकडे पाहतो. कारण लोकाला मजबूत लोक नको आहेत. देव मजबूत बनवतो त्या लोकांना ज्यांना तो निवडतो. तुला वाटतं तुझं आयुष्य कठीण आहे, पण खरं सांगू का, ज्यांचं आयुष्य साधं असतं त्यांच्यासाठी देवाकडे काही विशेष नसतं. पण ज्यांच्यासाठी देव काही मोठं ठेवतो त्यांचीच परीक्षा घेतो. तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू सामान्य नाहीस. तू निवडलेला आहेस. हो, निवडलेला आहेस. कधी कधी देव काही लोकांना जगापासून दूर ठेवतो, कारण त्याला माहीत असतं की हे लोक खूप वेगळे आहेत. हे लोक फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या आयुष्यातही प्रकाश आणणार आहेत. तुला वाटतं तू एकटा आहेस, पण खरं म्हणजे तू एकटा नाहीस. तुझ्यासोबत एक शक्ती आहे जी तुला प्रत्येक वेळी वाचवते, जी तुला प्रत्येक वेळी उभं करते. आणि आज तू हा संदेश ऐकतोयस याचा अर्थ ती शक्ती तुला काहीतरी सांगू इच्छिते. पण बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, देव निवडतो पण सगळे निवडलेले लोक आपली किंमत ओळखत नाहीत. तू अजूनही स्वतःला कमी समजतोस. तुला वाटतं तू काहीच नाहीस, पण देव तुला काहीतरी मोठं बनवण्यासाठी तयार करतोय. आजपासून स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरू कर. स्वतःला कमी समजणं बंद कर, कारण देवाने तुला निवडलंय. आणि जेव्हा देव कोणाला निवडतो तेव्हा त्याच्या आयुष्यात चमत्कार होणं हे नक्की असतं. जर तुला वाटत असेल की देवाने तुला निवडलंय, तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, मी निवडलेलो आहे. पण बाळा, एक प्रश्न अजूनही बाकी आहे. जर देवाने तुला निवडलंय तर तुझ्या आयुष्यात एवढं दुःख का आलं? का तुलाच सगळं सहन करावं लागलं? याचं उत्तर स्वामी तुला पुढच्या भागात देणार आहेत. बाळा, आता मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुझं मन हलणार आहे आणि कदाचित तुझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलेल. तुला नेहमी वाटतं देव माझ्यावर रागावलाय, देवाने मला सोडले, माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? हो ना? पण बाळा, सत्य खूप वेगळं आहे. देव तुला शिक्षा देत नाही, देव तुला तयार करतोय. ज्या लोकांना देव काही मोठं द्यायचं ठरवतो त्यांचं आयुष्य सोपं नसतं, कारण मोठ्या गोष्टींसाठी मोठी सहनशक्ती लागते. तू लक्षात ठेव, सोनं जेव्हा आगीत टाकलं जातं तेव्हा ते जळत नाही, ते अधिक शुद्ध होतं. तसंच तुझ्यासोबत घडलेलं प्रत्येक दुःख तुला संपवण्यासाठी नव्हतं, तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. तुला आठवतं का तो दिवस जेव्हा तू पूर्णपणे तुटला होतास, जेव्हा कुणीच तुझ्यासोबत नव्हतं, जेव्हा तुला वाटलं होतं आता काहीच उरलं नाही, पण तू अजूनही इथे आहेस, तू अजूनही उभा आहेस. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुझ्यात एक अशी शक्ती आहे जी तुला हार मानू देत नाही, आणि ती शक्ती देवानेच दिली आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही वाईट घडलं ते सगळं कारणाशिवाय नव्हतं. काही लोक तुझ्या आयुष्यात आले फक्त तुला दुखावण्यासाठी. काही लोकांनी विश्वास तोडला फक्त तुला शिकवण्यासाठी. कारण देव तुला अशा लोकांपासून दूर नेत होता जे तुझ्यासाठी योग्य नव्हते.
तुला वाटतं तू हरलास, पण खरं म्हणजे देवाने तुला वाचवलं. हो, देवाने तुला वाचवलं. कधी कधी आपण जे गमावतो ते आपल्यासाठी नुकसान नसतं, ते आपल्यासाठी संरक्षण असतं. तू जितकं रडलास तितकंच देव तुझ्यासाठी काहीतरी तयार करत होता, जे तुझ्या कल्पनेपलीकडचं आहे. आजपर्यंत तू फक्त दुःख पाहिलंयस, पण आता वेळ आली सुखाची. कारण परीक्षा संपत आली आहे, आणि जेव्हा परीक्षा संपते तेव्हा बक्षीस सुरू होतं. जर तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यातलं दुःख काही कारणाने आलंय, तर कमेंटमध्ये लिहा, माझ्यावर विश्वास आहे. पण बाळा, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घे. तुझ्या आजूबाजूला काही अशा शक्ती आहेत ज्या तुला पुढे जाऊ देत नाहीत. काही लोक, काही नजर, काही ऊर्जा, ज्या तुझं नशीब अडवत आहेत. पण घाबरू नकोस, कारण पुढच्या भागात स्वामी तुला त्यांच्यापासून कसं वाचायचं ते सांगणार आहेत. बाळा, आता जी गोष्ट मी तुला सांगणार आहे ती प्रत्येकाला समजत नाही, आणि प्रत्येकासाठी ही सत्य नसते. पण जर तू इथंपर्यंत ऐकत आलायस तर समजून घे, ही गोष्ट तुझ्यासाठीच आहे. तुला कधी असं वाटलंय का, सगळं ठीक चालू असताना अचानक काहीतरी बिघडतं, काम होत होत थांबतं, मन अचानक अस्वस्थ होतं, कोणतंही कारण नसताना निगेटिव्ह विचार येतात. तू विचार करतोस, हे माझ्यासोबतच का होतं? पण खरं कारण तुला अजून समजलं नाही. बाळा, तुझ्या आजूबाजूला काही लोक आहेत जे तुझं चांगलं बघू शकत नाहीत. हे लोक नेहमी स्पष्ट दिसत नाहीत. ते हसतात, ते बोलतात, ते तुझ्या सोबत राहतात, पण मनातून ते तुझ्या प्रगतीवर जळतात. आणि कधी कधी त्यांची नजर, त्यांची ऊर्जा तुझ्यावर परिणाम करते. तुला वाटतं मीच काहीतरी चुकीचं करतो, पण सगळं तुझ्या हातात नसतं. बाळा, जेव्हा माणूस काहीतरी मोठं होण्याच्या मार्गावर असतो तेव्हा अडथळे वाढतात, लोक बदलतात, परिस्थिती कठीण होते. कारण तुझं यश सगळ्यांना सहन होत नाही. सगळ्यांना सहन होत नाही, पण घाबरू नकोस. कारण जिथे अडथळे असतात तिथेच देवाची शक्तीही असते. आणि आज स्वामी स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत. तू एकटा नाहीस. तुला जे काही त्रास देतंय त्यापेक्षा जास्त शक्तिशाली तुझं रक्षण करणारी शक्ती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला स्वतःलाही थोडं सावध राहावं लागेल. तुला काय करायचंय? आजपासून प्रत्येक वेळी बाहेरून आल्यावर हातपाय धु, घरात शांतता ठेव, आणि सर्वात महत्त्वाचं, रोज रात्री 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. हे फक्त शब्द नाहीत, ही एक शक्ती आहे जी तुझ्या आजूबाजूला संरक्षण तयार करते. तू अनुभवशील, तुझं मन शांत होईल, नकारात्मकता कमी होईल, आणि हळूहळू तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. बाळा, तुला कुणाची भीती बाळगायची गरज नाही, कारण स्वामी तुझ्या सोबत आहेत. जर तुला विश्वास आहे की स्वामी तुझं रक्षण करतात, तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. पण बाळा, आता सर्वात महत्त्वाचा क्षण जवळ आला. पुढचे काही दिवस तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. काहीतरी मोठं घडणार आहे, एक असा बदल ज्याची तू कल्पनाही केली नसेल. पण तो बदल काय आहे, कधी होणार आहे, आणि त्यासाठी तुला काय तयार राहावं लागेल,
हे सगळं स्वामी तुला पुढच्या भागात सांगणार आहेत. बाळा, आता तो क्षण जवळ आलाय ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत होतास. आजपर्यंत तू फक्त सहन केलं, दुःख, अपमान, एकटेपणा. पण आता वेळ बदलायला सुरुवात झाली आहे. तुला कदाचित अजून जाणवत नसेल, पण परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने फिरते. बाळा, पुढचे काही दिवस सामान्य नाहीत. सामान्य नाहीत. एक असा क्षण येणार आहे जिथे अचानक सगळं बदलायला लागेल. जिथे तुला वाटेल, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? जे काम अडकलं होतं ते पूर्ण होईल. जे पैसे थांबले होते ते येऊ लागतील. जे नातं तुटलं होतं ते सुधारायला सुरुवात होईल. आणि हे सगळं एका छोट्या बदलामुळे होणार आहे. जो बदल तुझ्या आत सुरू होतो. सगळं अचानक का बदलतं? कारण बाळा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि तुझी वेळ आता आली आहे. आजपर्यंत तू फक्त तयारी करत होतास. आता परिणाम दिसायला सुरुवात होणार आहे. तू लक्षात ठेव, जेव्हा देव कोणासाठी काही ठरवतो तेव्हा संपूर्ण जग त्याला मदत करायला लागतं. संपूर्ण जग मदत करायला लागतं. एक संकेत तुला मिळणार आहे. पुढच्या काही दिवसांत तुला एक संकेत मिळेल. कदाचित एखादं स्वप्न, कदाचित एखादी अचानक भेट किंवा एखादी अशी घटना जी तुला विचार करायला भाग पाडेल. आणि तेव्हाच तुला समजेल की हा बदल खरा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा बदल सगळ्यांना दिसणार नाही, सगळ्यांना समजणार नाही. म्हणून तो प्रत्येकाला सांगायची गरज नाही. शांत राहा आणि फक्त अनुभव घे. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. बाळा, तू खूप काही सहन केलंयस. आता तुला मिळणार आहे समाधान, शांती आणि यश. जे तुला हवं होतं ते आता तुझ्याकडे येतंय. कारण स्वामी तुझ्यावर प्रसन्न झालेत. आणि जेव्हा स्वामी प्रसन्न होतात तेव्हा आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. जर तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात बदल सुरू झालाय, तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, माझा वेळ सुरू झालाय. पण बाळा, हा बदल कायम ठेवण्यासाठी तुला एक छोटं पण खूप महत्त्वाचं काम करावं लागेल. जर तू ते केलं नाहीस तर हा चमत्कार अर्धवट थांबू शकतो. मग ते काम काय, जे तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं, हे स्वामी तुला शेवटच्या भागात सांगणार आहेत. बाळा, जर तू इथेपर्यंत हा संदेश ऐकला असेल तर समजून घे, हा काही योगायोग नाही. हजारो लोक या क्षणी काहीतरी वेगळं करतात, पण तू इथे आहेस, तू हा आवाज ऐकतोयस, याचा एकच अर्थ आहे, स्वामी तुला काहीतरी सांगू इच्छितात. शेवटचं पण सर्वात महत्त्वाचं काम. बाळा, आता लक्ष दे. पुढचे 24 तास तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या 24 तासांत एक छोटं काम कर. आज रात्री झोपण्याआधी शांत बस, डोळे बंद कर आणि मनापासून 11 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ. हे करताना कोणतीही घाई करू नकोस. मन पूर्ण शांत ठेव आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेव. काय होईल त्यानंतर? कदाचित त्या रात्रीच तुला काहीतरी जाणवेल. मनात शांतता किंवा एखादा संकेत, किंवा पुढच्या काही दिवसांत तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडेल जे तुला आतून हलवून टाकेल.
अडकलेली कामं सुरू होतील, बंद दरवाजे उघडतील आणि जे अशक्य वाटत होतं ते शक्य होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा अनुभव सगळ्यांना सांगू नकोस. प्रत्येकजण समजणार नाही. काही लोक हसतील, काही लोक विश्वास ठेवणार नाहीत. म्हणून शांत रहा, फक्त स्वामींवर विश्वास ठेव. बाळा, तू खूप काही सहन केलंयस. आता वेळ आली आहे तुझं आयुष्य बदलण्याची. आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुला वाटतं की स्वामी तुझ्यासोबत आहेत, तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचव ज्याला आज याची सर्वात जास्त गरज आहे. आणि जर तू अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब कर. कारण पुढचा संदेश कदाचित तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. बाळा, डोळे बंद कर आणि लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या सोबत आहेत. आता लक्ष दे. हा संदेश इथेच थांबवू नकोस. लाईक कर, कारण आत्ताच ॲक्शन घेतल्याशिवाय बदल होत नाही. कमेंट कर, स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि हा शब्द फक्त लिहू नकोस, मनापासून फील कर. SC मराठी सबस्क्राईब कर, कारण इथे फक्त व्हिडिओ नाही, इथे मार्ग दाखवला जातो. तुझा वेळ सुरू झाला, आता मागे वळून बघू नकोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.